नमस्कार. टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत झणझणीत तर्रीदार कोल्हापुरी मिसळ. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 1 कप मोड आलेली मटकी घेतली आहे. आपण ही मटकी उकडून घेणार आहोत. यासाठी मी इथे मटकीच्या 3 पट यामध्ये पाणी घातले आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे. त्याचबरोबर 1 चमचा मीठ घालून आता ही मटकी आपण 10 ते 15 मिनिटे उकडून घेणार आहोत. तोपर्यंत आपण मटकीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ. मी इथे 5 ते 6 लवंग, 5 ते 6 काळी मिरी, 2 इंच दालचिनीचे तुकडे, 3 वेलची, अर्धा चमचा जिरे व अर्धा चमचा धने आणि तमालपत्र हे खडे मसाले घेतले आहेत. आपण हे खडे मसाले 1 मिनिटभर भाजून घेऊया. आता यामध्ये मी 1 चमचा पांढरे तीळ घातले आहेत. तीळ देखील आपण भाजून घेणार आहोत. इथे आपले मसाले भाजून तयार झाले आहेत. आता आपण मिसळसाठी लागणारे वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे 1 कप सुक्या खोबऱ्याचे काप घेतले आहेत. हे सुक्या खोबऱ्याचे काप आपण भाजून घेऊया. यामध्येच आता 7 ते 8 लसूण पाकळ्या व 1 इंच आल्याचा तुकडा घालून ते देखील भाजून घेऊया. आता कढईमध्ये 2 उभे पातळ काप केलेले कांदे देखील भाजून घेऊया. आता आपण सर्व भाजलेले खडे मसाले व कांदा खोबरे देखील मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ. बघू शकता इथे आपले वाटण तयार आहे. त्याचबरोबर इथे आपली मटकी देखील चांगली शिजली आहे. आता मटकी आणि मटकीचा स्टॉक गाळून वेगळा करून घेऊया. इथे मटकीला फोडणी देण्यासाठी 1 चमचा तेल गरम केले आहे. यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, पाव चमचा हळद व 1 चमचा घरगुती कांदा लसूण मसाला घालून परतून घेऊया. आता यामध्ये शिजवलेली मटकी घालून चांगले मिक्स करून घेऊ. मटकी उकडताना आपण मीठ घातले असले तरी देखील मी इथे पुन्हा पाव चमचा मीठ घालत आहे. आणि इथे आपली मटकीची भाजी तयार आहे. आता आपण मिसळीचा रस्सा म्हणजेच कट तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे 3 चमचे तेल गरम केले आहे. यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घातली आहे. आता यामध्ये 1 बारीक कट केलेला कांदा घालून मिक्स करून घेऊया. आता इथे मी चिमूटभर हिंग घातला आहे. आता मी यामध्ये 1 टोमॅटो बारीक कट करून घातला आहे.
पाव चमचा हळद घातली आहे, 1 चमचा रंगासाठी लाल तिखट, 2 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला. आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतले होते ते घालून सर्व एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपण जो मटकीचा स्टॉक गाळून काढला आहे तो घालून कटाला उकळी आणू. आपण सुरुवातीला मटकी उकडताना मीठ घातलेले होते, त्यामुळे आता जर गरज असेल तर चेक करूनच मीठ घालावे. आता यावर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून इथे आपला मिसळीचा कट तयार आहे. आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊ. त्यासाठी मी इथे कढईमध्ये 1 चमचा तेल गरम केले आहे. यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने व 1 कट केलेला कांदा घालून परतून घेऊया. आता यामध्ये 4 ते 5 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालून मिक्स करून घेऊ. आता इथे पाव चमचा हळद घातली आहे. मी इथे 4 बटाटे उकडून त्याची साल काढून हाताने कुस्करून घेतले आहे. बटाटे घालून चांगले मिक्स करून घेऊया. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊ आणि तयार आहे बटाट्याची भाजी. आता आपण मिसळीचे प्लेटिंग करायला घेऊ. इथे मी बटाट्याची भाजी घातली आहे, त्यावर मटकीची भाजी घातली आहे आणि यावर कट ओतून भरपूर फरसाण घालून कांदा आणि लिंबू पिळून तयार आहे झणझणीत कोल्हापुरी मिसळ. तर तुम्हाला ही मिसळची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.